आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून रिकाम्या चौकशा नावाची कथा. दुपारपासूनच आभाळ भरून आले होते. काळे निळे ढग कुठून कुठून गोळा झाले. वारा सोसाटू लागला. अंगणातल्या शेवग्याचे झाड हलू लागले. 2-4 शेंगा पटापट तुटून खाली पडल्या. गवत, काड्या, पाने वाऱ्याचे बोट धरून गिरक्या खात वर उडाली. चिमण्या लगबगीने घरट्याकडे परतल्या. गोठ्यातले पारडू शेपटीवर करून हुंदाडू लागले. म्हैस नागपुड्या फेंदारून मागे पाहू लागली. बापू आभाळाकडे पाहत होता. तोच त्याच्या डोळ्यात केवढा टपोरा थेंब पडला. अगदी गारगार होता. त्याने चटकन डोळा चोळला. तोच दुसरा थेंब मागे मानेवर पडला. त्याला गुदगुल्या झाल्या. तो मान आखडून पडवीत पळाला. कौलांवर थेंब वाजू लागले. मातीचा खमंग वास सुटला. कुठून वास येत होता तो बापूला कळेना, पण फार आवडला त्याला वास तो. आता वळचणी चांगल्याच गळू लागल्या. अंगणात बरेच पाणी साचले. त्यात पुन्हा पावसाचे थेंब पडताना चिमुकले खळगे पडत. ते पाहून बापूला फारच गंमत वाटली. उमराचे झाड पार भिजून गेले. त्यावर एक मुंगळ्यांची रांग मगाशी चढत होती. त्यांचे बिचाऱ्यांचे काय झाले असेल? बापू हळहळला. अंगणाच्या कोपऱ्याला एक मोकळा हौद होता. त्यात आता किती पाणी साचले असेल. बापूला तिथे जाऊन पाहण्याची फार इच्छा होती. पण आबा बसले होते ना शेजारी. कसलेसे कागद हपिसातून घेऊन आले होते. ते लिहित होते. पडवीच्या खांबाला धरून बापू उभा राहिला होता. हळूच वळचणीखाली तो हात धरी. हात भिजला म्हणजे मागे घेई, पुन्हा पुढे करी. आबा लिहितच होते. मधून मधून चष्म्यावरून ते बाजूला बघत, नागपुड्या हलवीत आणि पुन्हा लिहू लागत. आबा, पाऊस कुठून येतो हा? बापूने मध्येच विचारले. आबांनी ऐकलेच नाही. आभाळातून हो, बापू आभाळाकडे पाहत म्हणाला. आबांनी हुंकार दिल्यासारखे वाटले. आभाळात कुठे असतो? बापू कसा थांबतो? आबांनी नागपुड्या हलवल्या. ढगातच ना? बापूने अंदाज केला. आबा मध्येच रेकले. त्यांच्या लेखणीच्या टोकात काही गाळ अडकला वाटते. शेजारच्या लोडावर त्यांनी लेखणी आडवी उभी ओढली. पण ढगातून पाऊस सांडत कसा नाही? बापूला नवीनच कोडे पडले. आणि आजच कसा पाऊस पडला? काल का पडला नाही? नाही पडला काल. आबा मोठ्याने पुटपुटले. ते काय म्हणाले ते त्यांनाच कळले की नाही कोण जाणे. ते वाकून लिहितेच होते. आबा, हे पावसाचे पाणी प्यावे का हो? बापूच्या ओंजळीत वळचणीचे पाणी बरेच साचले होते. प्यावे. आबा पुटपुटले. काय प्यावे कोणास ठाऊक. बापूने आबांकडे एकदा पाहिले. हातातले पाणी फेकून दिले. पण हे सारे पाणी नदीतच जाते ना? आबांनी वर पाहिले. डोळे वटारले. नदीवर नाही जायचं. पूर आला असेल तिथं. आबा रागावून म्हणाले. पुन्हा मान खाली घालून लिहू लागले. बापू हसला, पण मनात हसला. आबांना कळलेच नाही काय विचारले ते. आबा, हा नदीचा पूर समुद्रात जातो ना? काही वेळाने बापूने विचारले. आबांनी कपाळाला आठ्या घातल्या व वर पाहिले. तोंडाने काहीतरी पुटपुटत होते ते. 4 दुणे 8 न 5 13. पण नदीचे पाणी गोड आणि समुद्राचे पाणी खारट कसे हो बाबा? आबांच्या पुटपुटण्याकडे बापूचे लक्षच नव्हते. आबांचा सारा हिशेब चुकला. त्यांनी संतापून लेखणीचे उभे फराटे कागदावर ओढले व जोराने लेखणी झाडली. आबा, समुद्राला पूर येतो का हो? आणि तो पूर कशाला जाऊन मिळतो? बापूने प्रश्न विचारायची फारच घाई केली. आबा एकदम उसळले व शेजारचा रूळ त्यांनी उचलला. बाप्या, उठतोय का नाही तिथून? का घालू रूळ पाठीत? मगापासून वटवट लावली आहे सारखी. डोकं उठलं माझं. पाऊस, समुद्र, माती न मसण. करायच्या काय तुला चांबार चौकशा? उठ, पुस्तक घेऊन बस वाचित. नसत्या चौकशा कार्ट्यांना लागतात. हिरमुसल्या तोंडाने बापू घरात पळाला. आबा का रागावले त्याला कळेना. नसतील माहीत त्यांना या गोष्टी. कुठे मास्तर?
कुठे मास्तर आहेत? बापूने मनाचे समाधान केले. इतक्यात आभाळही गडगडू लागले. त्यात आबांचे पुढचे बोलणे त्याला ऐकूच आले नाही. आचार्य अत्रे यांची रिकाम्या चौकशा नावाची कथा येथे समाप्त.